महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्योतिबा फुलेंनी दिला आहे, बरोबर आहे ना सर? मराठी काय करत होते कोणाच नव्हत्या का? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नतमस्तक होण्याची आणि या महामानवाला समाजात आणण्याची एक लढाई चालू होती. आज सगळीकडे घोषणा असते, जय भवानी जय शिवाजी. ही जय भवानी आणि जय शिवाजीची पहिली घोषणा महाडच्या 14 तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घोषणा आहे. हे शिवाजी महाराजांचं आमचं नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हे बहुजनांचं नातं हे असं आहे. रशियाला ज्या वेळेला मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे गेले आणि त्यांना विचारलं तिथं तुम्ही कुठून आला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातनं म्हणजे महाराष्ट्रात मी आलोय ही ओळख अण्णाभाऊंनी रशिया लोकांना सांगितली. शिवाजी महाराज आम्हाला कधीच तुमचे वाटले नाही, आम्हाला नेहमी आमचे वाटत गेले. ज्योतिबा आम्हाला आमचेच वाटत गेले, अहिल्या सुद्धा आम्हाला आमचीच वाटते. जाती एवढ्या मोठ्या झालीत की हे सगळे महामानव इतके छोटे झालेले आहेत की आम्ही मस्त चालले तर चालू द्या. तर सत्यशोधक ही विचारधारा आहे की जी विज्ञानाच्या कसोटीवर एखादी गोष्ट तापसा आणि पारखाने घ्यावून जाते. विज्ञानवादी विचार, माणुसकीचा विचार, समतेचा विचार, न्यायाचा विचार, बंधुत्वाचा विचार हा सत्यशोधनामध्ये महत्वाचा आहे. म्हणून बुद्ध पहिल्यांदा बदलले, बसवेश्वर बदलले. स्वतःची मुलगी एका दलिताला देऊन त्यांनी जाती व्यवस्था मोडण्याचा काम सुरू केलं. अण्णाभाऊ साठेच्या बाबतीत सुद्धा खूप काही बोलता येईल, पण विज्ञान काय असं सांगतो. या अण्णाभाऊची बाबतीत तुम्ही सगळीकडे ऐकलं असेल. ती पृथ्वी शेषाच्या मस्तकावर चढली नसून ती दलितांच्या तळहातावर चढली आहे. का म्हणली असं? काय शेषाचा उल्लेख करायचं का? पण आजपर्यंतच्या ग्रंथामध्ये आणि समाजामध्ये देवळामध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन व्हायचं त्यावेळेला सगळे महाराज सांगायचे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर चढली आहे. आता पृथ्वी केवढी, शेष केवढा, त्याचं मस्तक केवढं. पण लोक सांगायचे अण्णाभाऊ पहिल्यांदा म्हणले शेषाच्या मस्तकावर तरली नाही, दलितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. याचा जो काही विचार आहे हा सत्यशोधक विचार आहे. आणि या विचाराला प्रमाण मानून या कर्जतमध्ये सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे दुसरं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होतंय. याचा खरंच मला अतिशय अभिमान वाटला. ज्यानं मला या म्हणून सांगितलं या संमेलनाला सर तुम्ही आलं पाहिजे, त्यांना मी इथे येऊन उडतो तुम्हाला बोलवले कोणी, मला बोलवले कुणी मलाच माहित नाही, मी इथे उडतो बोलतो. मी इथं आलो ते केवळ सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या नावावर आलो. अण्णाभाऊ फार मोठा माणूस होते, ह्याची जाणीव सगळ्याला असली पाहिजे. 1.5 दिवस शाळेत एक तर अण्णाभाऊ मातंग समाजाचे नगराध्यक्ष मॅडम, अण्णाभाऊ मातंग समाज कुणी कुठल्या जातीच्या मानावं यामध्ये त्याचं तरतूद काय सांगितलं. योगावर आपल्या सगळ्यांना घर आणि जात मिळते, धर्म मिळतो, देश मिळतो. काय आहे कारण ते माहित नाही, पण मांगाचा आणि शाळाचा काय छतीचा आकडा मला नाही कळायला मागत. किती वर्ष मला सांगतोय अजून सुद्धा शाळेत जावा, शाळेत जावा. पोर प्रामाणिक जातो म्हणतायत आणि दुसरीकडे पुढे जात आहेत. अण्णाभाऊ सुद्धा शाळेत जायला तयार नाही. अण्णाभाऊच्या वडील मुंबईतून पत्र यायचे वालबाईला, वालू तुला शाळेत घाल. आणि वालूबाई सारखे म्हणायची तू काय शाळेत जा, शाळेत जा, शाळेत जा. ती नाही, ती शिकायला जाणार, सगळीकडे शाळेत जात. एकदा वालूबाईने आग्रह करून सांगितलं तुझा बा सारखा म्हणतोय शाळेत घालवा पोराला,
आणि तू का जात नाही, जा शाळेत. आईचा फारच आग्रह म्हणून तुकारामाने शाळेत जायचा निर्णय घेतला. म्हणजे अण्णाभाऊ शाळेत गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मागं महाराजचा आम्हाला डोहाची पोरं सगळी वागण्याच्या बाहेर आणि गावातली पोरं जोडवा. मास्तर जे शिकवतोय की लांब जरी कान देऊन ऐकायचं. आईनं सांगितलंय म्हणून दिवसभर ती शाळेत बसले. संध्याकाळी मागायला आले म्हणजे आई मी उद्या शाळेत जाणार नाही. तर म्हणजे का, अगं आपल्याला शाळेतच घेत नाही ती, आम्ही सगळी पोरं बाहेरच आहे, मी नाही शाळेत जाणार. आई म्हणते बाबा सगळेच आहेत ना, सगळ्याच तू राहा. नाही म्हणलं की नाही राहा. आई म्हणजे डोक्याने तिरसट आहे, जाऊ दे उद्या बोलू. एक दिवस पहिले शाळा केली, दुसऱ्या दिवशी आई परत मागायला लागली तुकाराम शाळेत जा, तुकाराम शाळेत जा. तुकाराम म्हणल्या या आपल्याला शाळेत घेत नाही, ती बाहेर बसायला लागते, नाही जात शाळेत. आई म्हणली बाबा सगळ्याच बाहेर बस, पण जा. तो म्हणला मी बाहेर बसणार नाही. आई म्हणजे कुठं मी बसलो शाळेत. अण्णाभाऊजी शाळेत गेले दुसऱ्या दिवशी डायरेक्ट वर्गात गेले. जशी वर्गात गेले तशी गावातली पोरं बोंबलायला लागली शाळा पाटली, शाळा पाटली, शाळा पाटली. आज सगळी पोरं मास्तर बरोबर लागली. आणि मास्तर असं अण्णाभाऊकडे बघत होता की त्याला सुद्धा गॅरंटीड असं वाटायला लागलं आईला शाळा खरंच वाटली वाटतं. मास्तर तो डोकं ठेवला, मास्तरनं रोळ घेतला, अण्णाभाऊला फेकून मारला. अण्णाभाऊ चुकवला, मला का मारलं म्हणून तिने रोळ घेतला आणि माघारी मास्तरला मारला. अण्णाभाऊंचा नियम चांगला, मास्तरचं डोसकं फुटलं, रगायला लागलं, पोरं बोंबलायला लागली, गुरुजी नेलं, गुरुजी नेलं, गुरुजी नेलं. आणि अण्णाभाऊ तिथं निघून गेलं. ती पुन्हा लोकशाही सत्य शोधत अण्णाभाऊ साठी झाल्यानंतरच अण्णाभाऊ पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला. अशा तरी 1.5 दिवसाची शाळा. बाबासाहेबांचं म्हणणं हेच होतं की ज्या तळ्यामध्ये जनावर जातात, पक्षी जातात, तिथं आम्ही का नाही, म्हणून महाराष्ट्राचा संदर्भ झाला. आणि तीच भूमिका अण्णाभाऊंनी वाटी गावात घेतली. जिथं गावाची सगळी पोरं जातात त्या शाळेत आम्ही का नाही, आम्ही तिथं बसणार आणि जर कुणी आडवा आला तर आम्ही तिथं डोकं फोडणार. यामध्ये अन्याय झाला तर सहन करणार नाही, हाच त्यातला सगळ्यात महत्वाचा विचार. मित्रांनो, ग्रामीण साहित्य संमेलन होतं, मराठी साहित्य संमेलन होतं. या नगरमध्ये सुद्धा पहिलं संमेलन 1938-39 साली झालेलं आहे. नंतर 1997 साली दुसरं साहित्य संमेलन झाले नगरमध्ये, अखिल भारतीय. त्याचे गणाख स्वागताध्यक्ष होते. काका तुम्ही आता तसे स्वागताध्यक्ष आहेत, तसे यशवंतराव गणाख मला वाटते ते स्वागताध्यक्ष होते. आणि त्या संमेलनावर मी मोर्चा काढला होता दलित महासंघाचा 97 साली. आणि तो मोर्चा होता अण्णाभाऊंचं राष्ट्रीय स्मारक वाटेगावात झालं पाहिजे. अण्णाभाऊंच्या सन्मानाची लढाई आम्ही तेव्हापासून लढतोय. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वाटेगावला राष्ट्रीय स्मारक करण्याचं जाहीर केलं. अजून काही झालं. आमदार साहेब तुम्ही त्यासाठी काही शब्द खर्च केले तर फार बरं होईल अशी अपेक्षा मी करतो. परंतु ही लढाई अशी आहे, आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात एक नागरिक घेऊन चाललोय. अण्णाभाऊंचा सन्मान करायचा असेल तर अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचं सन्मान झाला पाहिजे. ही आज महाराष्ट्राचा आवाज आहे. परवाच आम्ही जंतर मंतर दिल्लीला आंदोलन केलं. आमचा उद्देश तोच होता. तर मित्रांनो, साहित्य संमेलन ही फार महत्वाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनामुळे नुसतं मनोरंजन संमेलन करत नसतं. साहित्य हे अन्यायाविरुद्ध माणसाला उभं करतं, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माणसाला बळ देतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा उद्घोष करतं, समाजाला मार्गदर्शन करतं आणि समाजातल्या गोरगरीब वंचितांचं दुःख, वेदना साहित्य मांडतं. म्हणून साहित्य फार महत्वाचं आहे. परवाच कोणीतरी नागपूरमध्ये मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती असं काहीतरी विधान केलं. काय मनुस्मृतीवर काय लोकांचा जीव फार आहे. अजून सुद्धा ते म्हणतात मनुस्मृती चांगली आणि म्हणून चांगला आहे.
ग्रंथ जाणायला नाही पाहिजे म्हणतात. पण जे लोक मनुस्मृती जाळायला नको म्हणतात त्यांचेच रक्ताचे नातेवाईक मात्र तुकारामाची गाथा नदीत बुडवली पाहिजे म्हणतात. हा विरोधाभास समजून घ्यायला पाहिजे. तुमची मनुस्मृती व्यवस्थित पाहिजे आणि तुकारामाची गाथा मात्र बुडवली पाहिजे. हे काय आहे? माणसाला माणूस म्हणून जगवणारे कुठलेही शब्द कुठल्याही ग्रंथामध्ये असले तर ते पाण्यावर नव्हे आगीत सुद्धा करतील. पण माणसाचं माणूसपण हिरावून घेणार, त्यांचा माणूसपण नाकारणारा औषध अक्षर जर कुठं असेल तर ते जळणार आणि जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत आम्ही ते जाळत राहणार हा आमचा संकल्प आहे. मग ते कुठलाही ग्रंथ असो आम्हाला त्याची पर्वा नाही आहे. मित्रांनो, संमेलनाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित असतो. विचारवंत एकत्र येतात, समाज एकत्र येतो, विचारवंत होतं, विचारांची देवाणघेवाण होते, समाजाची दिशा शोधता येते, त्या दिशेने वाटचाल करता येते. आणि म्हणूनच संमेलन अतिशय महत्वाचे आहे. काल परवाच तमाशा कलावंत विठाबाई भामा यांच्या तमाशा असणाऱ्या गाडीवरती काहीतरी किरकोळ कट मारला, अमकं झालं तमकं झालं म्हणून नगर जिल्ह्यामध्ये अक्षरशः महिला कलावंतांना सुद्धा मारणार नाही. नगर जिल्ह्यातल्या लोकांच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. नगर नव्हे, महाराष्ट्रात कुणाकडूनच अशा अपेक्षा नाही. कलेची निर्मिती करणारे, कलावंताचा सन्मान करणारा हा जिल्हा, हे राष्ट्र अशा पद्धतीनं जर काय काम करत असेल तर हे काय बरोबर नाही असं मला वाटतं. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे की साहित्यानं माणूस बदलतो यावर आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्ही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा सत्यशोधक विचार पुढे घेऊन समतेचं राज्य आलं पाहिजे म्हणून संघर्ष करत आहोत. या सगळ्या संघर्षामध्ये नगर जिल्ह्यातून, कर्जत तालुक्यातून आपण सगळे लढताय असं वाटल्यामुळेच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या लढाईमध्ये सहभागी झालेलो आहे. मी एवढंच सांगेन की मी तुमच्या सोबत आहे, कालही, आजही आणि उद्याही. जोपर्यंत आता कुणीतरी मगाशी प्रास्ताविकात म्हटलं की साहित्य सम्राट, अरे एकदा तुम्ही सत्यशोधक अण्णाभाऊला म्हटल्यानंतर ते साहित्य सम्राट आणि साहित्य सम्राट म्हणायचं काही कारण होत नाही. कारण सत्यशोधक हा शब्द बुद्धापासून ते अगदी अण्णाभाऊच्या पर्यंत सर्व महापुरुषांसाठी लागू होतो. त्यामुळं सत्यशोधक अतिशय योग्य शब्द आहे. तो शब्द नाहीये, ती संकल्पना आहे, तो एक विचार आहे. आणि तो विचार घेऊन तुम्ही निघालेला आहात. तुमच्या विचार दिंडीमध्ये प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते आपल्या सगळ्या साथीदारांचं सहभागी आहे एवढं जाहीरपणे सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भगीरथ.